पहिला चेंडू फेस करेल तो कल्पेश माहुलकर उर्फ कडक. पहिला चेंडू फायनलचा यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता आणि बीट होतोय कल्पेश. खूपच सुरेख अशी गोलंदाजी राहुलची. यॉर्कर चेंडू टाकलेला गणेश पाटीलला तुम्ही बघू शकता नॉन स्ट्रायकर एंड वरती. खास ही मॅच खेळण्यासाठी आपली बॉक्सची मॅच सोडून आलेत गणेश. दुसरा चेंडू समोर जाईल पुन्हा एकदा कडक. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न पण फटका काही बॅटला लागला नाही चेंडू आणि फटका फसतोय. आणि अजून एक निर्धाव चेंडू. पॉवर प्लेची ओव्हर चालू आहे आणि 2 चेंडू निर्धाव. 4 चेंडू शिल्लक असतील या षटकामधले. कट लागलाय आणि कीपरला देखील चेंडू समजला आणि चेंडूला पाठवला सीमारेषा बाहेर. चौकार कल्पेशच्या बॅट मधून पहिला मोठा फटका म्हणजे चौकार. तिसऱ्या चेंडूवरती एज लागली आणि कीपरला देखील चेंडू भेटला नाही आणि सीमारेषा पार गेलाय. चौकार. धावसंख्या झाली ती 4. तीन चेंडू 4 धावा. 3 चेंडू 4 धावा झाल्या. चौथा चेंडू पुन्हा एकदा सामोरं जाईल तो कडा. मोठा फटका मारायचा होता पण बघूया धावत होतोय का नाही. रोहननी बॉलच कलेक्ट नाही केला हातात आणि हात स्टंपला लावलेत म्हणून नॉट आउट असेल. धावसंख्या झाली ती 5. 5 चेंडू 5 धावा. माफ करा 4 चेंडू झालेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. चार चेंडू झाले. धावसंख्या झाली ती 5. 2 चेंडू शिल्लक. सामोर जाईल तो गणेश पाटील. एक डावखुरा फलंदाज. बघूया कशी फलंदाजी करतोय. फुल टॉस बॉल होता. कवच लावलाय. बघूया किती धावा काढतायत. एक धाव पूर्ण केली आणि दुसरा धावाचा प्रयत्न केलाच नाहीये. कल्पेश यांनी गणेश यांना परत पाठवलंय. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचली 6 धावांवरती. शेवटचा चेंडू असेल या षटकामधला. खूपच सुरेख अशी गोलंदाजी करतोय राहुल आपल्या संघासाठी. प्रत्येक मॅच मध्ये त्यांनी चार. धावसंख्या झाली ती 10. सुरेखाचा फटका कल्पेशच्या बॅट मधून आणि चौकार. चला थोडं फास्ट खेळायचं. वैष्णव 11. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 धावांवरती. वैदिक पहिला आणि संघाचं दुसरा षटक घेऊन आलं तो म्हणजे निलेशने देखील खूपच चांगली अशी गोलंदाजी केली आहे. या मागच्या मॅच मध्ये पण देखील चांगली गोलंदाजी केली. बर्न्स 11 ह्या संघाला रोखून ठेवलेलं त्यांनी. पहिला चेंडू टाकेल निलेश. सामोरं जाईल तो गणेश. पहिला चेंडू डावखुरा फलंदाज गणेश. विवतचा फटका आणि एकदा पूर्ण करतोय. पहिल्या चेंडूवरती रिवर्सचा फटका मारायचा होता गणेश यांना पण फटका फसला. पण एक धाव पूर्ण करतायत
दुसरा चेंडू सामोर जाईल तो कडक, मोठा फटका मारायचा प्रयत्न केलाय, क्षेत्ररक्षक पोहोचतोय चेंडूवरती आणि एक धाव पूर्ण करतायत पण एका धावेवर संतुष्ट. खूपच सुरेख असा थ्रो राहुलचा. धाव संख्या झाली ती 12. अजूनही 10 या इनिंग मधले 10 चेंडू शिल्लक आहेत. तिसरा चेंडू, मोठा फटका, फुल टॉस चेंडू होता, चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार, षटकार. फुल टॉस चेंडू बनवला आणि सीमारेषा बाहेर पाठवलं चेंडूला. धाव संख्या झाली ती 18. सुरेखाचा फटका गणेशच्या बॅट मधून. सुरेखाची फलंदाजी करतात गणेश. पहिला मोठा फटका या इनिंग मधला गणेशच्या बॅट मधून, षटकार. चौथा चेंडू सामोर जाईल पुन्हा एकदा गणेश. रिवर्सचा फटका मारायचा प्रयत्न, फटका फसतोय. निलेश यांनी ओळखलं की रिवर्स मारायचा होता आणि पायावर चेंडू लागतोय. लेग बायच्या स्वरूपात एक धाव येते. धाव संख्येत वाढ, धाव संख्या जाऊन पोहोचली 19 धावांवरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा कडक, मोठा फटका मारायचा प्रयत्न, एज लागते आणि चेंडू चाललाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि कडक बाद होतोय. कडक यांना परत माघारी परतावं लागते पवेलियन मध्ये. निलेश यांनी माघारी पाठवलंय. बघूया कडकची जागा भरून काढण्यासाठी कोण येतोय, ते म्हणजे माजिद. कालच्या दिवसातले हिरो म्हणजे माजिद. खूपच चांगली फलंदाजी केलेली त्यांनी. कालच्या दिवसामध्ये डॉक्टर माजिद यांनी खूपच चांगली अशी फलंदाजी केलेली. 6 चेंडूमध्ये त्यांनी 26 धावा ठोकून काढलेल्या आणि समोरच्या संघाला 102 धावांचं आव्हान दिलेलं. धाव संख्या झाली ती 19. शेवटचा चेंडू असेल निलेशचा. चांगली गोलंदाजी करतो निलेश. एक षटकार लगावला तरी चांगली गोलंदाजी झाली आहे निलेशची. 9 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. बघूया या चेंडूवरती डॉक्टर माजिद काय करतायत. लास्ट बॉल सामोर जाईल माजिद. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता पण चेंडू आणि पॅटचा काही संपर्क झाला नाही आणि निर्धाव. बारा चेंडू मध्ये 19 धावा. शेवटचं षटक घेऊन आलाय म्हणजे साहिल. साहिल आलाय शेवटचं षटक घेऊन. आणि वैष्णव 11 तुम्हाला विनंती आहे की लवकर फास्ट खेळायचं, स्पीड अप. जास्त मीटिंग करू नका. अरे चालूच ठेवलाय. चला मॅच चालू करायची. धाव संख्या झाली ती 19. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती 19. शेवटचं षटक घेऊन येतो म्हणजे साहिल. मागच्या मॅचचा हिरो. त्यांनी गोलंदाजी देखील सुरेख केली, त्यांनी फलंदाजी देखील त्यांनी सुरेख केली. फिल्डिंग मध्ये फेरबदल होतोय कारण समोर आहेत ते म्हणजे गणेश पाटील, द मॅन फ्रॉम माहुलगाव.
बघूया साईलच्या गोलंदाजीवरती कशी फलंदाजी करतोय गणेश आणि किती धावा ठोकून काढतोय आपल्या संघासाठी. पहिला चेंडू पॉइंटच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आहे चंदन, एकच धाव घेतोय. धाव संख्या होते ती 20. 5 चेंडू 20 धावा, माफ करा 5 चेंडू शिल्लक आहेत या षटकामधले, शेवटचं षटक असेल. आता सामोरं जायला तो डॉक्टर माजिद. काल खूपच सुरेख अशी फलंदाजी केलेली डॉक्टर माजिद यांनी. दुसरा चेंडू, कुठं बघा चेंडू, मोठा फटका टोललाय, चेंडू चाललाय तो सी मा रे पार. चौकार, माजिदच्या बॅट मधून येतोय चौकार. तिसरा चेंडू पुन्हा एकदा माजिद, वेड लेफ्ट करतायत माजिद, सॉरी माफ करा, पंच आम्हाला सांगतात हा व्हाईट बॉल असेल. एक धाव भेटेल संघाला. धाव संख्या झालेली 25. पुन्हा चेंडू साईलला टाकावा लागेल. 2च चेंडू अजून पूर्ण झाले. तिसरा चेंडू पुन्हा एकदा माजिद सज्ज. मोठा फटका मारायचा होता, आखोटाचा चेंडू होता आणि जोरात वेगाने निघून जातोय चेंडू कीपरच्या दिशेने आणि एक बीट डॉट बॉल. 3 चेंडू शिल्लक. धाव संख्या आहे ती 25. चौथा चेंडू, शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा आखोटप्प्याचा चेंडू वेल लेफ्ट करतायत आणि पंच आम्हाला सांगतायत हा व्हाईट बॉल असेल. अजून एक अतिरिक्त धाव व्हाईटच्या स्वरूपात. धाव संख्या झाली 26 धावा झाल्यात. 3 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजाला देखील कळत नाहीये की फलंदाजाला कुठल्या टप्प्यावरती गोलंदाजी करायची ते. पुन्हा आखोटप्प्याचा चेंडू, एज लागलेला, झेल झाली असती पण झेल बाद झाले असते माजिद, पण झेल सोडले कीपर, विकेट किपरने. आणि आता गणेश पाटील येतो स्ट्राईक वरती. धाव संख्या झाली 27. 2 चेंडू शिल्लक असतील. 2 चेंडू मध्ये एक मोठा फटका आलाच पाहिजे तरच ते 10चं समीकरण होईल. आणि ते शेवटचे 2 चेंडू. सामोर आहे तो गणेश, सफल, मोठा फटका टोलवलाय, चेंडूला पाठवलं ते क्षेत्ररक्षकात. बघूया झेल करतात आणि गणेश पाटील झेल बाद. जागा भरून काढण्यासाठी येतो तो म्हणजे महेश मांडवकर. शेवटचा चेंडू फेस करेल महेश. बघूया या चेंडूवरती मोठा फटका लगावतोय की नाही.
लास्ट बॉल ऑफ द इनिंग. बीट होतोय. मोठा फटका मारायचा होता पण बीट होतोय. ओव्हर.
कडक यांच्याकडे पण देखील खूपच चांगली अशी क्षमता आहे, खूपच चांगले असे गोलंदाज आहेत. ते देखील प्रोफेशनल क्रिकेट खूप वर्ष खेळलेत आणि आताही देखील खेळतात. पण आपल्या गावची टीम असल्यामुळे त्यांना या संघात खेळावं लागतं. कडक सामोरं जाईल तो आकाश. आकाश आणि कडक यांनी देखील खूप वर्ष क्रिकेट एकत्र खेळले. दुसरा चेंडू, कुठं चेंडू होता, चेंडू टोलवायचा होता पण कट लागतोय आणि एक धाव पूर्ण करतोय. चला तिसरा चेंडू, सामोरं जाईल तो चंदन. शफाल परत मागच्या दिशेने फटका मारायचा होता, फटका फसतोय पण एक धाव पूर्ण होते. धावसंख्येत वाढ होते, धावसंख्या झाली ती 10 झाले. 3 चेंडू शिल्लक आहेत ह्या षटकामधले. चौथा चेंडू घेऊन येतो कडक कॉलनी कडून. सामोरं जाईल तो आता आकाश. खूपच सुरेखाचा फटका, रिवर्सचा फटका आणि चेंडूला पाठवलाय तो सीमा रेषा पार चौकार. खूपच चला गणेश 11. दुसऱ्या ओव्हर मधला शेवटचा चेंडू असेल हा. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या आहे ती 14. 2 गडी बाद होत आहेत. शेवटचा चेंडू असेल. नवीन फलंदाज आलाय तो म्हणजे साहिल, मागच्या मॅचचा हिरो. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका, पण 2 धावा चोरल्यात. बघूया, नॉट आउट. 2 धावा पूर्ण करतायत. धाव संख्या झाली ती 16. 6 चेंडू
षटकार. पाच चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. पहिल्याच चेंडूवरती षटकार लगावला समीरच्या. आता दुसरा चेंडू घेऊन येतो समीर. दुसरा चेंडू सामोरं जाईल. पुन्हा एकदा चंदन वैयक्तिक 13 धावांवरती खेळतोय. पुन्हा एकदा सफल. आखोटाचा चेंडू फटका फसतोय. आधी चेंडू खाली आणि झेल. दोन चेंडू 3 धावा. 3 धावा 2 चेंडू. गणेश 11 की वैष्णव 11. कोण या चषकात वरती आपलं नाव कोरणार आहे ते आता आपल्या थोड्याच वेळात कळेल आपल्याला. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा करायच्या आहेत त्या 3. फिल्डिंग मध्ये फेरबदल करतायत गणेश. सामोरं जाईल तो साहिल. आणि डॉक्टर माजिदकडे बॉल आणि बॉल चेंडू फिरतोय आणि चेंडू चाललाय तो सीमारेषे आणि लगत. आणि बघूया किती धावा जोडून काढतायत. आणि पंचांचा निर्णय आउट.
मॅनेजर कॉर्पोरेटर आणि IT सन्मान्य श्री जी शेषाद्री, त्यांच्यासोबत श्री पराग दांडेकर DGM परचेस, श्री सुनील कुलकर्णी स्पोर्ट्स ऑफिसर RCF क्रिकेट खेळाडू RCF, सन्मान्य श्री सचिन काकडेकर सिक्युरिटी इन्चार्ज RCF, विशाल महाडिक मुंबई रणजी संघाचे बॉलिंग कोच, कर्मचारी सेनेचे युनिट सेक्रेटरी सन्मान्य निलेश गावकर, ऑफिसर असोसिएशनचे अनिल शिंदे साहेब, BMS युनियनचे उपाध्यक्ष सन्मान्य सयाजी शिंदे आणि माजी नगरसेवक सन्मान्य श्री किशन मिश्राजी. मी शैलू मिश्रा यांना विनंती करतो की त्यांनी प्रमुख पाहुण्यांना मंचावर घेऊन यायचं आहे. आता थोड्याच वेळात बक्षीस समारंभ चालू होईल. दोन्ही संघांनी स्टेज जवळ यायचं आहे. अजिंक्य उत्कृष्ट क्रीडा मंडळ आयोजित स्वर्गीय दुलीप सिंग चषक, माजी चेअरमॅन आणि मॅनेजिंग डायरेक्टर. विशाल महाडिक, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं स्टेजवर. सर्वप्रथम आलेल्या प्रमुख पाहुण्यांचं आमचं अजिंक्य उत्कृष्ट क्रीडा मंडळातर्फे स्वागत करण्याचं आमचं कर्तव्य आहे. आणि मी सन्माननीय श्री शेषाद्री EDHR प्रोजेक्ट कॉर्पोरेटर IT मी किशोर गरुड यांना विनंती करतो त्यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. सर्व खेळाडूंनी स्टेजवर यायचं आहे. थँक्यू. एक बुके घे. सन्मान्य श्री पराग दांडेकर साहेब DGM परचेस, मी ओम प्रकाश यादव यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ घेऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. सन्मान्य श्री पराग दांडेकर DGM परचेस, त्यांचा सत्कार करा ओम प्रकाश यादव. आणि ज्यांचा सत्कार तो पराग दांडेकर, हे सुद्धा एक उत्कृष्ट क्रिकेटचे खेळाडू होते. थँक्यू. आणि सन्मान्य श्री सचिन काकडेकर सिक्युरिटी इन्चार्ज RCF आणि क्रिकेटचे ते उत्कृष्ट खेळाडू होते, RCF साठी खेळायचे. मी मच्छिंद्र यांना विनंती करतो त्यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. आणि आता जी त्याचं आणि हा विशेष व्यक्ती म्हणजे आपले विशाल महाडिक, जे RCFचे बॉयज वाडोली गावची शान आणि आपल्या मुंबईच्या रणजी क्रिकेटचे ते कोच होते. आम्हाला अभिमान आहे. मी विनंती करतोय विनायक चासकर यांना की त्यांनी त्याचा सत्कार करावा. जोरदार टाळ्या झाला पाहिजे आपल्या खेळाडूसाठी. धन्यवाद. आणि या मॅचसाठी आपल्याला सर्वांचं जे सहकार्य झालं, कर्मचारी सेनेचे युनिट सेक्रेटरी सन्मान्य निलेश गावकर, मी अविनाश यांना विनंती करतोय की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करावा. या साहेबांच्या पुढे थँक्यू. इंटक युनियनचे BMSचे उपाध्यक्ष सयाजी शिंदे यांचा सत्कार करतील राकेश शर्माजी. इंटक युनियनचे पदाधिकारी अँथनी स्वामी सुद्धा आलेले आहेत. मी मनोज शिंदे यांना विनंती करतो त्यांनी त्यांचा पुष्पगुच्छ घेऊन सत्कार करायचा आहे. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. सत्कार करायचा आहे.
अजिंक्य उत्कृष्ट क्रीडा मंडळ आयोजित स्वर्गीय दिलीप सिंग यांच्या स्मरणार्थ ही टुर्नामेंट आयोजित केलेली होती. पण या टुर्नामेंटला जे विशेष सहकार्य झालं ते RCF व्यवस्थापनाचं. त्यांचे जेवढे आभार मानू तेवढे कमी. एकदा जोरदार टाळ्या RCF व्यवस्थापनाचे झाल्या पाहिजेत. धन्यवाद. आणि आता आपण ज्याची आतुरतेने वाट पाहतोय बक्षीस समारंभ, तर मान्यवरांच्या हस्ते आपण त्यांचा बक्षीस समारंभ करतोय. आणि आज आपण आजच्या मॅच मध्ये जे 2 दिवस सामने चाललेले यातले उत्कृष्ट गोलंदाज सोएब गणेश 11 ट्रॉफी त्यांना. आणि सयाजी अँथनी स्वामी तिघांनी मिळून यांचा सत्कार करायचा आहे. ट्रॉफी त्याला मारे तू इथे राहा तीनो आगे प्लीज. आमचे पाहुणे एवढे आहेत की आम्हाला तिघांना मिळून सत्कार करायचा. आणि भाग्य खेळाडूचं की 3 मान्यवर त्यांना सत्कार करीत आहेत. सामने फोटो जोरदार खेळाडू टाळ्या झाल्या पाहिजेत. बघून आतुर झाले होते. मी सन्माननीय निलेश गावकर युनिट सेक्रेटरी आणि युनिट सेक्रेटरी कर्मचारी सेना आणि विशाल महाडे क्रिकेटचे दिग्गज, ज्यांना सगळ्यांना आवड असते क्रिकेट खेळाडू करते बक्षीस घ्यायचं असतं. बेस्ट फलंदाज डॉक्टर माजिद, मध्ये सामनावीर मस्त वाजवतो. अरे तुझ्या भाताला की नाही वाजे मालिकावीर साहिल आणि मी सचिन काकडेकर आपण यापुढे. आणि बंटी खेळाडूंच्या हस्ते खेळाडूंचा सत्कार खूप महत्वाचा. आणि रोख पारितोषिक आहे, चषक आहे. जोरदार टाळ्या साहिलसाठी, मॅन ऑफ द सिरीज साठी.